नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक आंदोलन करून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जरांगेच्या हत्येचा कट कोणी शिजवला याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय। अशातच या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासे केले आहे। दुसरीकडे आमदार धनंजय मुंडे यांनीही जरांगेंवर निशाणा साधला होता। जरांगेंची नार्को टेस्ट करायला पाहिजे असं मुंढ्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता खुद मनोज जरांगे पाटील यांनी नार्को टेस्टसाठी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दाखल केला आहे। या अर्जाच्या माध्यमातून 10 ते 15 लोकांनी नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी करण्यात आली होती। जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या तक्रारीनंतर बीडमधून दोघांना अटक केली होती। त्यावर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत थेट या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला होता आणि यामागे पोलिसांनी आरोपांना धरावे सोडावे आम्हाला काहीही देणं घेणं नाहीये। जालना बीड जिल्ह्यातील अनेक लोक तिथे बसले होते, त्यामुळे खरं काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।